काय ग ए अगं काय झालं या गोळीने कशामुळं बाई मला नुसतं जाणवायला लागले बाई. म्हणजे अगं ऑपरेशन होऊन झाले किती वर्ष माझे आणि मग तिथं आता जाणवायला लागलं. कुठे गेलती काय हा तरी मी म्हणले 2-3 महिने झाले मला कसा डाक पडा ना. काय म्हणते का रे बाई मला गुड्डेच्या टायमाला झालं होतं हं? ना. मला तसंच होऊ राहिलं. तुम्ही मला माग पुढे नाव ठेवायचं तुम्हाला तोंडावर नाव ठेवायचं नाही तुला लाज वाटत का? आज नसबंदी करून वर्ष झाले किती मला पेन्शन चालू आहे 250-300 रुपये. अहो मी म्हणले आता वयामानानं पदर गेला. हा. 2-4 दिवस 2-4 महिन्यापासून डागच नाही पडला पण मला हे वेगळं चलिंत्र वाटायला लागलं. हे बघ मी आता कार दावायला फोन करतो तो कुठं काहीतरी काळा बाजार केला. कुठं काळा बाजार करणार आहे कुठं जाते तुम्हाला अगं मग हे आपोआप होत असतं का? तुला लाज नाही वाटत या वयामध्ये इज्जत घालवायला? काय माहिती बाई मग आता काय डोकं हा चालू. कुठं तरी तू फसली बर का? हं. ऐ हं? तू खरं सांग मला नाही हो बाई मी कुठं जाईल याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही आता हे बा मला मारून बिरून काहीच होणार नाही. ते काय पडून नाही जाणार. ते पडो या ना हा. पडो पण त्याचा फैसला व्हायला पाहिजे. हा, ते फैसला करा तुमची तुम्ही काय म्हणजे करायचं काय? आता. तू तर नुसतं चेष्टावरी नेऊन राहिली. मग चेष्टावारी काय नेऊ मी आता जावायला फोन करतो. कुशल मला मारू राहिले तुम्ही कारण नसताना मारू राहिले. अरे वा रे वा मला तर नाही जमणार बाई या असं. बर का ग हा. इकडे कोणी पाहुणा बाबूराव वगैरे? त्या बाबूराव तिकडं महामारीचा गोळा बसू द्या. त्या बाबूरावचं नावच काढू नका माझ्याजवळ. बरं मग नेमकं हे हा. झालं कशापासून? तिकडं जाळ वाहू द्या. तू एक काम कर मला सांग नाही तर मी तुला रट्ट्यात मारीन. म्हणजे मग ए बाई झाली माया कोण चुकी लागलं तर मला इश द्या बाई खायला. हा अगं इकडे दहाचा पत्ता नाही तुला इसा आणू कुडून? मलाच कळा ना मी हे झालं कसं. इकडे इकडे तोंड करून बोल मग नाही तर तोंड ठेसून टाकील मग आता सापासारखं. तसं घडेलच नाही तर मी काय सांगू तुम्हाला. मग आपोआप काय काय काही वाऱ्यानं होत असतं काही मला नाही माहिती. ते बाकीचं म्हण नको. इज्जतीचा पंचनामा करायला लावू नको. मला ना तुम्ही एक काम करा एखादी मला इयर बारव पा. कोण मी पाहू? हा जा मला इयर बारव म्हणजे कृत्य करायला तू आणि बारो पाहाला मी. मग तुम्ही म्हणता मग या असं या ते म्हणजे तसं. झालं कसं मला याचा मला नाही माहिती बाई. काय म्हणती? मला नाही नीट माहिती. बोल नीट बोल. मला माहिती नाही. अरे हा मला किती मारलं तरी मला माहिती नाही. म्हणजे तुला जिरवायचंय असं? जिरवीर का आला जिरू शकत नाही. पण आता एक वय का जिरवायचं तुम्ही काय मला मला तर चौकून बाई मला ऐक ना मग हे झालं कसं काय तू सांग मला. तू तू सांग. ऐक मला आई देवा सांगतो खरं. ऐक अहो त्याचा तर विचार करा ना थोडा. त्याला ए बाई गं. कशाला मारताय? तिलाच विचारा कशाला मारतो. तिला विचारा. बाई अगं हे लय सांग. मारलं गं, बाई मामा, काय झालंय काय? अरे बस बाबा. बाई यानं पार पाताळा गुस्त मारलं ग बाई. ठेवा ना बाबा, काय करताय तुम्ही? काय झालं? बाई आता याचं काय वय राहिलं का भेटलो आता मी. इज्जत घालवायचं काम चालू सांगा राहिलं. ना मामी काय म्हणते सांगा मला. सविस्तर सांगा. बाई साऱ्या सकाळचं याला काय म्हातारपणा जवानी आली का बाई. साऱ्या सकाळचं याने पार मला आग्या मार दिला ना बाई. पार काळ्या निळ्या करून तुला ना मामी जावाई. थांबा, मामी थांबा ना. आम्हाला मामाला विचारू द्या. अगं आई, काय झालंय सांग ना. काय झालंय तुम्ही बाबा? कसे काय आले जावाय? काय आहे हा. ना इकडे लग्न होतं. हा लग्न केलं हम्म. म्हणलं तसं जायचं जाऊ मामाला असं असं. इकडे म्हणलं तुम्ही कवळ मग मारता. तिला विचारा का चाललाय हा धिंगाणा. बरं, मामी काय झालं नक्की? मामी नक्की काय झालं आम्हाला सांगा. कावर काय मला समजा ना बाई. मला तुम्हाला मामा का मारत्या? मला साऱ्या सकाळच्या पाक्या उलट्या चालू आहे. हा नाही उलट्या जाऊ ना. उलट्या करू करू मायवाल्या पोटात पाणी टायरा ना. अरे हा माव काही संशय घेऊन मला मारी सुटला. का हो मामा? तिला विचारा ना का मारलं. ते म्हणतात ना उलट्या होतं ते, पण उलट्या झालं तर त्याच्यात मारायचं काय एवढं? हा हा मग उलट्या होण्याला काय कारण आहे? तरी मामा मला ना थोडं थोडं उडं ऐकू आलतो. काय? तो कांगण्या आहे ना हा कांगण्या म्हणे बाबूरावचं तुमच्या सासूचं लफडं आहे म्हणे. ओ, गप्प बसा, काय बोलताय तुम्ही काय पण? काय ग गजरी? ओ, गजरे. तुमचं काय ऐकून घेताय? मी काय म्हणतोय? अहो त्या कांगण्याचं माय टाचावानी तरी तोंडे का. नाही नाही म्हणे बाबूराव तुमचं लफडं आहे. मला म्हणलं होतं. थांबा बरं का? तुम्ही त्या अहो कोणा बरोबरच मारा पुढे जाईन ना. मामा दामा. कांगणे बरोबर बाई, हा. कांगण्या सारी असं- बरोबर- कांगण्या बरोबर- ठेवा. बाई चला दे, चला दे.
तुम्ही काही इथे आग लागायला लावायला आलं का काय? आग लावायचं रे, हा? सगळं. मी मेलो होतो का कांगण्याकडे जायला लावायचं नाही काही विषय. हा? पण तो कागणे मला म्हणत हा. होता तुमच्या सासून बापराव तुला पुढे म्हणून ना मामी खरं आहे. साऱ्या सकाळचा लय मारू राहिला मला बाई तरी वाटतं का विचारायला खरं आहे का अजून खोटं हा आहे का? बोहागीत तेलवती सुटला काय मग त्याला का वाचाय पाहिजे बरं, जाऊ दे पाठीवर ओ मामी ओ मामा थांबा मामीने चर्चा बसा बाबा बसा. बापराव किती दिवसांनी येतो तुझ्या घरात बाई तो नवऱ्याला काही सांग चगलाय तो ह्याने पार माय हाड डिल्ले केले या बाई एका हातातल्या बांगड्या फोडल्या बापराव मला डायरेक्ट जावायचं ना त्याला इथून. बाबूराव 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 लावले हो तुम्ही हा मरू द्या त्याला तिकडे आणि तुम्ही पण गप्पा बसा तोंड बंद करून. बाई, बरी. 2-4 महिने या झाले. वयामध्ये आता येव माई पंचायत मांडली तेव्हा माई पंचायत मांडली. ऐक मी तुला काय सांगते 2-4 महिने झाले बाई मला डागच नाही पडला. मी म्हणले मायवाली तारीखच टळून गेली का काय आता. बाई तिथं तारीख उलटी टिपल्या गेली बाई मला 4था महिना लागला हा. ग बाई. तुझ्या इकडे काळा बाजार केला आता तुझी. कोणाला आरती सांगू करू ग का तुझी? ओ मामा, ओ बाई. मामा. थांबा. थांबा. ए बाई, ए देवा. तिच्या